सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी कोल्हापूरमधून येते. कोल्हापूरच्या शिरोळमधील तेरवाड बंधाऱ्याची दुरुस्ती ही निकृष्ट दर्जाची असल्याची समोर आलेलं आहे. स्वाभिमानी युवा आघाडी आक्रमक झालेले आहेत. दुरुस्तीसाठी शासनानं 70 लाख रुपयांची मंजुरी दिलेली होती. ठेकेदार आणि अभियंत्यावर कारवाई करा अशी मागणी करण्यात येते. शिरोळे तालुक्यातील तेरवाडा या ठिकाणच्या कृष्णा कालव्यावरील बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी शासनानं 70 लाख रुपये मंजूर केले होते. काम पूर्ण झाल्याचा दाखला देखील दिला गेला होता, पण प्रत्यक्षामध्ये 17 ते 35 क्रमांकाच्या गाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गळती सुरूच आहे. बंधाऱ्यात पाणी अडत नसल्यानं खालच्या शेतकऱ्यांचं पीक पाण्यावाचून राहत आहे. स्वाभिमानी युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष बंडू पाटील यांनी निकृष्ट कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे आणि ठेकेदार आणि संबंधित अभियंत्यांवर तात्काळ कारवाई करा अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे. कारवाई झाली नाही तर धरणाच्या पाण्यात उतरून तीव्र आंदोलन करणार आहे असा इशारा त्यांनी दिलेला आहे. स्थानिक शेतकरी संघटनांनी देखील या प्रकरणाची चौकशी करून बंधारा पुन्हा दुरुस्त करण्याची देखील मागणी केलेली आहे. तेरवाडा बंधाऱ्याचं काम देखभाल दुरुस्तीसाठी 70 लाख रुपये मंजूर झाले. ते काम आज पूर्ण झालेलं आहे. काम पूर्ण होऊन आज 3 दिवस झालं धरणाला बर्गे घालण्यात आलेले आहेत. बर्गे घालून देखील आज 3 दिवस झालं पाण्याची लेवल अजिबात होत नाही. कारण 17 गाळ्यापासून ते 35 गाळ्यापर्यंत एवढे लिकेज खालच्या बाजूने ठेवलेलं आहे. खाली तळामध्ये सिमेंट कॉन्क्रीटची 6 इंच थर टाकण्याची गरजेचे होते, पण 1 ते 2 इंच टाकून खाली भरपूर प्रमाणात लिकेज राहिल्यामुळे आज या धरणातून मोठी गळती चालू आहे. 3 दिवस झालं धरणाची लेवल अजिबात होत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.